नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या मराठी ऐतिहासिक कादंबरीवर आलेल्या एका परीक्षणाची जरा सखोल चर्चा करणार आहोत. हो, शिवाजी सावंत यांची छावा. आपल्यासमोर हे परीक्षण आहेच आणि त्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, निरीक्षणं आहेत, त्यावर आपण बोलूया. म्हणजे आपला उद्देश हा आहे की हे परीक्षण संभाजी महाराजांचं चित्रण कसं करतं किंवा या कादंबरीचं महत्त्व काय अधोरेखित करतं हे समजून घेणं. बरोबर. सुरुवात आपण छावा या शब्दापासूनच करूया का? हो, चालेल. याचा अर्थ आहे सिंहाचा बछडा. म्हणजे हे शीर्षकच इतकं सूचक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणून संभाजी महाराजांमधलं ते शौर्य, ती धमक, हो, तो वारसा. तो वारसा, अगदी हे सगळं त्यातून ध्वनित होतं. तर याच प्रतीकाभोवती ही कादंबरी आणि तिचं परीक्षण पण फिरताना दिसतंय. नक्कीच. चला तर मग बघूया परीक्षण काय म्हणतंय नक्की. परीक्षण सुरुवातीलाच एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतं. तो म्हणजे संभाजी महाराजांबद्दल इतिहासात जे गैरसमज आहेत किंवा त्यांचं जे चुकीचं चित्रण केलं गेलंय. हो, अनेकदा होतं तसं. त्याबद्दल परीक्षण स्पष्टपणे बोलतं. म्हणजे कसं की अनेकदा त्यांना फक्त एक लढवय्या किंवा थोडा तापट स्वभावाचा राजा म्हणून पाहिलं जातं. पण सत्य त्यापेक्षा खूप वेगळं, गुंतागुंतीचं आहे असं परीक्षण म्हणतंय. अगदी. आणि इथेच मला वाटतं शिवाजी सावंतांच्या लेखणीचं सामर्थ्य हे परीक्षण अधोरेखित करतं. कसं काय? म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांना फक्त एकांगी वीर नाही दाखवलाय, तर एक काय म्हणतात त्याला, बहुआयामी, एक कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्व म्हणून उभं केलंय. आणि हेच या कादंबरीचं मोठं यश आहे असं परीक्षकाला वाटतंय. अच्छा, म्हणजे नक्की कसं? उदाहरणार्थ ते एकाच वेळी शूर आहेत, पण त्यांच्यात एक हळवेपणा पण आहे. ते कणखर प्रशासक आहेत, पण त्यांच्यात करुणाही आहे. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसतो, पण त्याच वेळी जबाबदाऱ्यांचं, अपेक्षांचं एक ओझं पण जाणवतं. हे जे द्वंद्व आहे ना, मानवी भावनांच्या वेगवेगळ्या छटा, त्या सावंतांनी खूप ताकदीने मांडल्या आहेत. बरोबर. आणि मग ती राजकारण, जवळच्या लोकांकडून होणारा विश्वासघात, नियतीचे फासे, या सगळ्या चक्रात अडकलेल्या एका राजपुत्राचं, नंतर एका राजाचं चित्रण ते वाचकाला खरंच हलवून सोडतं असं परीक्षण नोंदवतंय. खरं आहे. म्हणजे ही केवळ शौर्याची किंवा पराक्रमाची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. तर एका माणसाच्या आत काय चाललंय, ती घालमेल, तो संघर्ष, ह्याला परीक्षणात जास्त महत्त्व दिलं गेलंय असं दिसतंय. हो, फक्त युद्ध आणि रणनीती नाही, तर त्या पलीकडचा जो वैयक्तिक संघर्ष आहे त्यावर लेखकाने कसा फोकस केलाय हे परीक्षण उलगडून दाखवतं. उदाहरणार्थ जसं तुम्ही म्हणालात, त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेलं नातं, त्यात आदर तर आहेच, पण कुठेतरी एक सूक्ष्म ताणही आहे असं वाटतं. हो, किंवा मराठा साम्राज्याबद्दलची त्यांची ती कमालीची निष्ठा, जी त्यांना अनेकदा कठोर निर्णय घ्यायला भाग पाडते. आणि मग पत्नी येसूबाईंबरोबरचं नातं असेल किंवा एक पिता म्हणून त्यांची भूमिका, या सगळ्या गोष्टींमुळे संभाजी महाराज आपल्याला अधिक मानवी वाटतात. अगदी जास्त जवळचे वाटतात. परीक्षण हेच म्हणतंय की लेखक वाचकाला त्यांच्या वेदनांमधून, त्यांच्या द्विधा मनस्थितीतून आणि अखेलच्या त्यागापर्यंत इतकं समरस करून घेतो की ते फक्त एक ऐतिहासिक पात्र नाही राहत. आपल्यापैकीच एक वाटू लागतात. बरोबर. आणि हे सगळं शक्य होतं ते सावंतांच्या लेखनशैलीमुळे, नाही का? परीक्षणात शैलीबद्दल काय म्हटलंय? हो, शैलीवर पण विस्तृतपणे भाष्य आहे. परीक्षण म्हणतं की ऐतिहासिक तपशील आणि साहित्यिक प्रतिभा यांचा एक सुरेख संगम इथे साधला गेलाय. म्हणजे फक्त घटनांची नोंद नाहीये ती. अच्छा. तर त्या घटनांमागची मानसिकता काय होती, त्या काळाचं वातावरण कसं होतं, हे सगळं लेखक जिवंत करतो. आणि भाषा कशी आहे? भाषा अत्यंत प्रभावी आहे, ओघवती आहे, पण तरीही सर्वसामान्यांना समजेल अशी सोपी ठेवली आहे. हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य परीक्षण नोंदवतं. हे साधणं सोपं नाहीये खरं तर. नाही, खरंच नाही. आणि संवाद खूप विचार करायला लावणारे आहेत. अनेकदा त्यात तत्वज्ञानाची एखादी किनार दिसते, देशभक्तीचा विचार असतो किंवा नैतिक पेच प्रसंग उभे राहतात. आणि त्यामुळे होतं काय की 17व्या शतकातलं ते सगळं वातावरण इतकं हुबेहूब उभं राहतं की वाचक नकळतपणे त्या काळात खेचला जातो. अच्छा, म्हणजे ती केवळ माहिती देणारी गोष्ट राहत नाही, ती प्रेरणा पण देते आणि विचार करायलाही लावते असं परीक्षण म्हणताय. आणि मला वाटतं याच शैलीचा प्रभाव कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात जास्त गडद होतो असेल, नाही का? कारण परीक्षण छावाच्या शेवटच्या भागाबद्दल जे सांगतं ते तर अंगावर काटा आणणार आहे.
हो, खरंच. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर तो अमानुष छळ आणि ती निर्घृण हत्या याचं वर्णन इतकं भेदक आहे की त्याचा परिणाम वाचकाच्या मनावर खूप खोलवर आणि दीर्घकाळ राहतो. पण इथे परीक्षण एक महत्वाचा मुद्दा मांडते असं मला वाटलं, की हा शेवट म्हणजे फक्त एका योद्ध्याच्या मृत्यूची कहाणी नाहीये. अगदी बरोबर. त्याहून खूप जास्त येते. शारीरिक पराभव झाला तरी आत्मिक आणि वैचारिक पातळीवर ते कसे अजिंक्य राहिले हे लेखकाने इतक्या प्रभावीपणे मांडलाय. तो स्वाभिमान, ते धैर्य, त्याची ती परमावधी आहे असं परीक्षण म्हणतंय. बरोबर. म्हणजे त्या शारीरिक यातनांच्याही पलीकडे जाऊन स्वराज्याचा विचार आणि स्वतःची तत्व याच्याशी ते किती घट्टपणे जोडलेले राहिले हे त्यातून दिसतं. नक्कीच. तर या सगळ्या विश्लेषणानंतर परीक्षण काही ठोस कारणं देतं की छावा का वाचायला हवी, त्यावर बोलूया का थोडं? हो, नक्कीच. काय कारणं दिली आहेत? पहिलं आणि महत्त्वाचं कारण परीक्षण असं सांगतं की ही केवळ इतिहास सांगणारी कादंबरी नाहीये, तर संभाजी महाराजांची जी दुर्दम्य इच्छाशक्ती होती, जे शौर्य होतं, त्याला दिलेली ही एक मानवंदना आहे. हां. इतिहासात अनेकदा ज्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले गेले किंवा जे दुर्लक्षित राहिले, अशा नायकाला न्याय देण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे, असं परीक्षण म्हणतंय. पहिले दलन. हो. दुसरं काय? दुसरं कारण म्हणजे ही कादंबरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातील मराठा साम्राज्याचं एक महत्त्वाचं चित्र दाखवते. म्हणजे काय आव्हानं होती तेव्हा? हो, संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य टिकवणं आणि वाढवणं ह्यात काय काय आव्हानं होती, अंतर्गत कलह कसे होते, शत्रू किती प्रबळ होता, याची एक स्पष्ट कल्पना वाचकाला येते. म्हणजे मराठा इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा पण तुलनेने कमी चर्चेला गेलेला काळखंड समजून घ्यायला मदत होते. खरंय. आणि तिसरा मुद्दा काय आहे? तिसरा मुद्दा मूल्यांशी संबंधित आहे. परीक्षण म्हणतं की ही कादंबरी वाचताना अभिमान, चिकाटी आणि त्याग या मूल्यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं. म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणं, देशासाठी किंवा एका मोठ्या ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवणं, या गोष्टी वाचकाला कुठेतरी प्रेरणा देतात, विचार करायला लावतात. आणि ही मूल्य केवळ ऐतिहासिक नाहीयेत, ती आजही तितकीच महत्वाची आहेत. अगदी आजही तितकीच प्रासंगिक आहेत. नक्कीच. म्हणजे केवळ ऐतिहासिक माहितीपुरती ही मर्यादित नाही, तर एक भावनिक आणि वैचारिक अनुभव देणारी ही कलाकृती आहे. तर मग या परीक्षणाचा एकूण सूर काय आहे? अंतिम निष्कर्ष काय काढलाय त्यांनी? परीक्षण अगदी स्पष्टपणे म्हणतं की छावा ही मराठी साहित्यातली एक अत्यंत महत्त्वाची, एक उत्कृष्ट आणि खरं तर एक मैलाचा दगड ठरणारी कलाकृती आहे. यात केवळ एका राजाची गोष्ट नाही आहे, तर एका संपूर्ण युगाचा संघर्ष आहे, स्वराज्याच्या संकल्पनेचा तो ध्यास आहे. आणि संभाजी महाराजांच्या आयुष्याचा तो प्रवास, म्हणजे एका राजपुत्रापासून ते एका स्वाभिमानी छत्रपतीपर्यंत आणि अखेरीस त्या हौतात्म्यापर्यंत. हो, तो प्रवास अत्यंत प्रभावीपणे, खूप भावनिकतेने आणि देशभक्तीच्या तीव्र जाणीवेने मांडला आहे. ज्या राजाने स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्याचं हे चित्रण खरंच अविस्मरणीय आहे. त्यामुळेच परीक्षण शेवटी अशी शिफारस करतं की ज्यांना इतिहास आवडतो, ज्यांना नेतृत्वाच्या कथा वाचायला आवडतात किंवा ज्यांना मानवी स्वभावाची गुंतागुंत उलगडणारी चरित्रे आवडतात, त्या प्रत्येकाने ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी अशी एक जोरदार शिफारस हे परीक्षण करतं. बरोबर. तर आज आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवरील एका परीक्षणाचा असाच सविस्तर मागोवा घेतला आणि यातून संभाजी महाराजांचं एक गुंतागुंतीचं, माणसाणी आणि तरीही वीरश्रीने भारलेलं चित्रण कसे समोर येतं, कथेची भावनिक पकड किती घट्ट आहे आणि तिचं ऐतिहासिक आणि साहित्यिक महत्त्व काय आहे, हे सगळे या परीक्षणाच्या आधारे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. हो, आणि हे परीक्षण एका गोष्टीवर पुन्हा पुन्हा भर देते, ते म्हणजे छावा ही केवळ भूतकाळातल्या घटनांची नोंद नाहीये. ती धैर्य, त्याग आणि आपल्या वारसाची जबाबदारी यांसारख्या संकल्पनांचा शोध घेणारी एक कालातीत गोष्ट आहे. आणि या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न मनात येतो की अशा प्रकारच्या ज्या ऐतिहासिक कथा असतात, मग त्या कादंबऱ्या असोत किंवा इतर रूपातल्या, त्या संभाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दलची आपली जी समज आहे ती कशा प्रकारे घडवतात किंवा कधीकधी बदलवतात सुद्धा. बरोबर. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. नक्कीच याचा विचार करायला हवा.